थांबा, थांबा. आज काही मनूचा बर्थडे नाहीये, पण मी सहजच केक बनवला होता. त्याच्या अगोदर नवीन कढईचं उद्घाटन केलं आणि मनूसाठी मस्त मॅगी बनवली आणि आमच्यासाठी आज नाश्त्यामध्ये ब्रेड बटर होतं. बाहेरून दादांना बोलवलं होतं, कारण आज सोफा स्वच्छ करून घ्यायचा होता. दरवेळी मी घरीच सोफा पुसून घेते, पण तेवढा काही स्वच्छ होत नाही म्हणून म्हटलं चला एकदा हे ट्राय करूयात. त्याच्यानंतर निवेदिताकडे जेवणाचं आमंत्रण होतं म्हणून तिकडे जायचं होतं. आता जेव्हा आपण सॅटर्डे संडे असतो ना, तेव्हा मनू पूर्ण वेळ त्यांच्याकडे असते. ती मला अजिबात भाव देत नाही. निवेदिताने त्यांच्यासाठी मस्त असं नॉनव्हेज आणि माझ्यासाठी छान अशी शेवभाजी बनवली होती, जी खरंच खूप जास्त टेस्टी झालेली. संध्याकाळच्या वेळेला एके ठिकाणी बर्थडे होता, तिकडे गेलो होतो आणि म्हणून दुसऱ्या दिवशी म्हटलं चला आपण सुद्धा केक ट्राय करूयात. तसं 1-2 वेळा मी केक बनवलेला आहे, पण तो तेवढा काही मस्त झाला नव्हता. म्हटलं चला अजून एक ट्राय झालाच पाहिजे. थोडीशी धाकधूक होती मनामध्ये की कसा होईल, पण म्हटलं चला ट्राय तर करूयात आपण. सगळं पटापट आवरून घेतलं आणि साधारण 35 ते 40 मिनिटं लागले हा केक तयार होण्यासाठी. आता माझीच एक मैत्रीण आहे, तिनेच मला याची रेसिपी सांगितली होती म्हणून 90% कॉन्फिडन्स तर होता, पण वरचे जे 10% ना ते थोडंसं कुठेतरी वाटायचं की कसा होईल. पण खरंच केक खूप छान झाला होता. दीदी येणार होत्या म्हणून त्यांची वाट बघतच थांबलो होतो, पण त्यानंतर दुसऱ्या दीदींकडून जेवण करून आल्या आणि शेवटी मी एकटीनेच जेवण केलं. त्याच्यानंतर दीदी आल्यावर मंथनची मनूची जी काही मस्ती चालू झाली होती ती रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत तशीच चालू होती आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.